पांढऱ्या सोन्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपासून कापूस घरात साठवून ठेवलाय। या कापसाला पिसा झाल्याने लहानांपासून ते मोठ्यांच्या अंगाला खाज येऊन त्वचेचे विकार होत आहे। यामुळे या त्रासाला कंटाळून शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विक्री करताय। कापसाला यंदा 8,000 रुपये क्विंटलचा भाव मिळणे अपेक्षित होते, मात्र 7,500च्या वर भाव गेला नाही। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे भाव वाढेल या आशेवर घरात कापसाचे ढीग वाढत गेले। आता मकर संक्रांतीचा सणही झालाय, तरी भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत। या घरात साठवलेल्या कापसाला पिसा झाल्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठांच्या अंगाला खाज येऊ लागली। अनेकांना तर त्वचेचे विकार झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आता मिळेल त्या भावात कापसाची विक्री करणे सुरू केले। 2 रूमचे घर आहे, एक खोली कापसाने पूर्णपणे पॅक आहे। कापसाला पिसा झाल्याने घरातील सदस्यांना त्वचेचे विकार होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। भाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घरात कापसाच्या गंजी लावून ठेवलेल्या आहे। या गंजींची शेतकरी उंदीर आणि आगीपासून बचाव करण्यासाठी दिवस रात्र काळजी घेत असतात। घरात साठवलेल्या कापसाला पिसवा व किडे झाले आहेत। हे किडे ज्या ठिकाणी कुटुंब जेवण करतात तेथे येतात, त्यामुळे जेवण कुठे करावे हा सुद्धा प्रश्न आहे। अनेकांनी घरात कापूस साठवून ठेवलाय, परंतु आता उपवर मुलामुलींचे लग्न करावायचे आहे, त्यामुळे मिळेल त्या भावात कापूस विक्री करण्यात येत आहे। सध्या कापसाला खूप कमी भाव आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे।